सुरुवातीला आपण 2 सर्कल काढणार आहोत. स्केच पेनच्या सहाय्याने सर्कल काढले 2. आता आपल्याला कलर्स भरायचे. तर संस्कार भारतीचे कलर्स आपण घेतलेले आहेत. पिंक, पर्पल, येल्लो आणि केसरी कलर घेतलेला आहे. आणि पांढरी रांगोळी लागेल, एक चाळण लागेल. तर आपण आता डार्क टू लाईट शेड आपण करणार आहोत. तर आपण आता पर्पल कलरनी पहिल्यांदा मधल्या गोलामध्ये राऊंड कलर भरून घेतलेला आहे. हा फक्त पर्पल कलर घेतला आहे. आता आपण दोन्ही कलर मिक्स करूया, पिंक आणि पर्पल. ह्या दोन्ही कलर मिक्स करून हा कलर भरलेला आहे. आता आपल्याला मध्यभागी फक्त पिंक कलरनी शेड करायचं आहे, म्हणजे आपल्याला डार्क टू लाईटचा इफेक्ट येईल. आता पिंक कलर आपण भरून घेतला आहे, फक्त पिंक कलर आहे. आणि आता आपल्याला मध्यभागी काही लेटरिंग करायचं आहे ते आपण पहिल्यांदा करून घ्यायचं, कारण संपूर्ण कलर भरल्यानंतर मग लिहिता येत नाही मध्ये. त्यामुळे पहिल्यांदा मधलं कंप्लीट करून घ्यायचं. मी आता हे माऊली अक्षर लिहित आहे. मधलं कंप्लीट झाल्यानंतर आपण आता फक्त येल्लो कलर घेऊन स्टार्ट करतोय कलर करायला दुसऱ्या सर्कलमध्ये. आता हा आपला कलर भरून झालेला आहे, फक्त येल्लो कलर भरला आहे आपण. आणि चाळण थोडी खालीच ठेवायची, कारण आपल्याला कलर बाहेर जाता कामा नये, म्हणजे आतल्या साईडला पडता कामा नये. आता आपण केशरी आणि येल्लो मिक्स करून हा कलर भरत आहोत. आता चाळण थोडी वरती घेतली तरी चालते. आता आपल्याला बाहेरचं सर्कल कंप्लीट करायचं, त्यामुळे एकदम खाली घेऊन आपण कॉर्नर कंप्लीट करत आहोत. दोन्ही कलर मिक्स घेतलेत आपण, येल्लो आणि केशरी कलर. तर अशा प्रकारे आपण कलर भरून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पांढरी रांगोळी त्याने आपण डिझाईन काढूया. शृंखलाचा हा प्रकार आहे, तर शृंखला आपण काढतोय. एकदम सिंपल डिझाईन आहे, पण दिसायला खूप छान दिसेल. तर अशी डिझाईन आपण काढून घेतोय. आता आपण हाफ सर्कलनी डिझाईन काढतोय. नंतर एकदम सोपी डिझाईन आहे, पटकन होईल. आपले 15 मिनिटात आपली ही रांगोळी कंप्लीट होऊन जाईल. आणि एक टूलच्या साहाय्याने आपण हे असं डायमंड शेपचा आकार देतोय. इथे बिंदू पण काढू शकता तुम्ही, स्टेप बिंदू पण काढू शकता, छान दिसेल. तर अशा प्रकारे आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. एकदम सिंपल सोपी